वेलकम टू सीसो किचन। तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक, अगदी सोप्या पद्धतीने। ज्यांना कोणाला उकडीचे मोदक म्हटलं की खूप अवघड वाटतात, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। अजिबात अवघड नाही आहेत, सगळ्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। तर इथे सर्वात अगोदर 2 चमचे दुधामध्ये थोडंसं केसर भिजत घातलेलं आहे। केसर अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण घातल्यामुळे मोदक दिसायला सुंदर दिसतात। तर इथे मी मोदक बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी आणि दूध आपण घेणार आहोत अर्ध्या प्रमाणामध्ये। तर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी, असं मिळून 1 वाटी झालेलं आहे। त्याच वाटीने मी मोजलेलं आहे, बघू शकता। आणि इथे मी 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे बारीक तुकडे करून आपण नारळाचा चव बनवणार आहोत। तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे खोवून बनवतात, पण आपण ते नाही बनवणार, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मिक्सरमधून काढून। तर दूध आणि पाण्याला उकळी आल्यानंतर पातेलं गॅसच्या खाली घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते पीठ मिक्स करायचं आहे ओबडधोबड, आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटे। तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा तूप घातलेला आहे, त्यानंतर 2 चमचे खसखस घातलेली आहे, त्यानंतर नारळाचा चव घातलेला आहे। तर इथे 2 वाट्या नारळाचा चव आहे। तर 1 वाटी गूळ घातलेला आहे, तुम्ही 1.5 वाटी घातला तरी चालेल, तुमच्या गोडीनुसार तुम्ही वापरू शकता। हे मिश्रण खूप वेळ परतून घ्यायचं नाही, खूप जास्त जर परतलं तर पूर्ण घट्ट आणि कडक होतं। तर आता इथे आपण काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत, अगदी ऑप्शनल आहेत। फक्त गूळ आणि नारळाचा चव यानेही हे मोदक खूप छान होतात। आता गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपण विलायची पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे। अगदी 10 मिनिटाच्या आत हे सारण बनवून तयार होतं। 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर तांदळाची उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे। तर मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि सध्या ती गरमच आहे, तर त्यामुळे आपण तांब्याच्या किंवा पेल्याच्या किंवा जे पावभाजी मॅशर असतं, तर त्यांनी आपण अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे आणि थोडंसं हाताला चटके बसणार नाहीत, असं जेव्हा होईल तेव्हा आपण हाताने मळून घेऊया। तर मी 1 चमचा तूप घातलेला आहे, तुपामुळे एकतर सॉफ्टनेस पण येतो आणि मोदकाला छान शाईन येते। तर इथे मी अजून अर्धा चमचा तूप वापरलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदकाचं पीठ व्यवस्थित छान एकजीव आपण मळून घेतलं पाहिजे। जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर मोदकाला क्रॅक जातात। तर इथे मी 10 ते 12 मिनिटे पीठ मळून घेतलेलं आहे आणि एका ओल्या सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मोदक कोरडे होणार नाहीत। आणि आता आपण इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आता अगदी सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवणार आहोत, म्हणजे कळ्या पाडायची गरज नाही। बऱ्याच जणांना कळ्या जमत नाहीत, म्हणूनच मोदक बनवत नाहीत। तर इथे कळ्या वगैरे काही पाडायच्या नाहीत। असा एक साचा घ्यायचा आहे, प्लास्टिकमध्ये मिळतो, ॲल्युमिनियमचा आहे। साचा वापरल्यामुळे वेळही वाचतो आणि मोदक एकसारखे आणि छान दिसतात एकदम। तर आता इथे पिठाचा एक छान गोळा बनवून घेतलेला आहे, अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे। आणि आता साच्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गोळा टाकून अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। जसं जसं आपण प्रेस करत जातो तसं तसं पीठ वरती येतं एक्स्ट्राचं। तर बघू शकता, बोटालाही थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तर मस्त असा खोलगट भाग तयार झालेला आहे आणि आता यामध्ये आपण छोट्या चमच्याच्या साहाय्याने सारण भरून घेणार आहोत। तो चमचा थोडा मोठा झाला होता, तर मी हा छोटा घेतलेला आहे आणि यामध्ये आता बसेल एवढं आपण सारण भरून घेणार आहोत। आणि जी खालची साईड आहे ती व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप लावायचं आणि
चकचकीत करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आता मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे, अगदी छान. तर आता आपण दुसराही बनवूयात. सेम त्याच पद्धतीने आता आपण मोदक बनवणार आहोत. जर तुम्हाला सवय नसेल तर थोडंसं जाड होऊ शकतो, नवीन असाल तर, पण काही हरकत नाही. 1-2 वेळा बनवला की तुम्हाला लगेच आयडिया येईल. जेव्हा आपण बघतो आणि स्वतः करतो त्यामध्ये भरपूर फरक असतो. जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हा तुम्हाला तुमचा अंदाज येऊन जाईल. मोदकाच्या साच्याला प्रत्येक वेळी तूप लावण्याची गरज नाही. 1-2 मोदक झाल्यानंतर तूप लावलं तरीही चालेल. मोदकासाठी जे सारण बनवलेलं आहे तर ते आपण 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो. फक्त स्वच्छ आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. पाण्याचा हात वगैरे अजिबात लागू द्यायचा नाही. तर सारण भरून घेणार आहोत. थोडासा तुपाचा हात घ्यायचा म्हणजे व्यवस्थित प्लेन होतं. आणि बघू शकता आपला दुसराही मोदक छान मस्त असा तयार झालेला आहे. तर हे साईडला जे थोडंसं पीठ बाहेर निघालेलं असतं तर ते थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊयात. आणि आता आपण जे बनवलेले मोदक आहेत त्यावरती देखील सुती कापड झाकून ठेवायचं आहे. तर मोदक बनवून झालेले आहेत. तर एका कढईमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे आणि चाळणी जी आहे तर त्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता मोदकाला खालच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खाली चाळणीला चिटकणार नाही. तर अशा प्रकारे सर्व मोदकाला मी खालच्या साईडने पाणी लावलेलं आहे. आणि आता वरती देखील पाणी लावून घेऊयात. तुम्ही दूधही लावू शकता, यामुळे मोदक सॉफ्ट होतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यामुळे आपले मोदक एकदम सॉफ्ट आणि छान बनतात. तर आता इथे डेकोरेशनसाठी आणि टेस्टसाठी आपण केसरचं जे दूध बनवलेलं आहे आणि केसरचे धागे आहेत त्यामध्ये आपण मोदकावर एक एक ठेवणार आहोत. तर बघू शकता अगदी सुंदर आत्ताच दिसत आहेत. आता आपण स्टीम करण्यासाठी ठेवूयात. तर अगदी 7 ते 10 मिनटाच्या आत मोदक स्टीम होतात आणि जास्त वेळ ठेवायचे नाहीत. ही काळजी घ्यायची आहे, नाहीतर मोदक थंड झाल्यानंतर अजिबात मऊ राहत नाहीत, अशी चिवट होतात. आणि पूर्णपणे पाण्यामध्ये जर आपण उकड घेतली तरी पण मोदक चिवट होतात. त्यामुळे आपण अर्धं दूध आणि अर्धं पाणी वापरलेलं आहे. तुम्ही उकड घेताना पूर्णपणे दूध वापरू शकता. तर आता 1 ते 2 मिनिटे थंड झाल्यानंतर आपण मोदक चाळणीच्या बाहेर काढणार आहोत. एवढ्या 1 वाटी पिठामध्ये 19 ते 20 मोदक झालेले आहेत. आणि अगदी परफेक्ट असे मोदक आपले तयार झालेले आहेत. मोदकाचं जे बाहेरचं आवरण आहे ते अगदी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, एकदम छान झालेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. तोपर्यंत बाय बाय.